26 जानेवारीच्या कार्यक्रमात सत्ताधाऱ्यांची मनमानी म्हणावे की मुख्याधिकारी यांचे दुर्लक्ष. विरोधी पक्षाला पत्रिकेत स्थान नाही. नगर परिषद राजकीय वाद पेटण्याची सुरुवात. नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना WH न्यूज कडून शुभेच्छा. देशाच्या लोकशाहीचा अभिमान असलेल्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सर्वांना स्थान व मान असणे गरजेचे आहे. मात्र वाडी नगर परिषदेने जारी केलेल्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये चक्क सत्ता पक्ष नेता व विरोधी पक्ष नेत्यांची नावे पत्रिकेमधून वगळण्यात आल्याने चर्चेचा विषय बनलेला आहे. यामुळे वाडी नगर परिषदेत मोठा राजकीय वाद निर्माण होण्याची दाट शक्यता सुद्धा आहे. प्रजासत्ताक दिनाच्या अधिकृत निमंत्रण पत्रिकेत सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची नावे झळकत असतानाच सत्ताविरोधी पक्षाच्या नेत्यांना थेट डावलण्यात आल्याचा गंभीर प्रकार पहिल्याच कार्यक्रमात वाडी मुख्याधिकारी ऋचा धाबर्टे यांच्याकडून झाल्याचे मत विरोधी पक्षाकडून तसेच नागरिकांकडून बोलल्या जात आहे. नगर परिषद वाडी येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण व मुख्य कार्यक्रमाच्या पत्रिकेत सत्ता पक्षाशी संबंधित पदाधिकारी व मान्यवरांची नावे ठळकपणे नमूद करण्यात आली. त्यात नगर परिषद अध्यक्ष नरेश चरडे, उपाध्यक्षा कल्पना सखदेव व निमंत्रक म्हणून मुख्याधिकारी ऋचा धाबर्टे हेच नाव दिसून आले. मात्र नगर परिषदेत लोकनियुक्त असलेले विरोधी पक्षनेते श्याम मंडपे, सत्ता पक्ष गटनेते केशव बांद्रे यांच्या नावाचा विसर का पडला असा प्रश्न निर्माण झाला आहे. नगरसेवक व प्रतिनिधींची नावे पूर्णपणे गायब असल्याचे स्पष्ट या निमंत्रण पत्रिकेमध्ये दिसत आहे. नगर परिषद प्रशासनाला प्रश्न आहे, प्रजासत्ताक दिन कोणाचा खाजगी कार्यक्रम आहे का? का डावलण्यात आले विरोधी गटनेता व सत्ता पक्ष नेत्यांचे नाव? मुख्याधिकारी मॅडम, कोणाचा दबाव होता तुमच्यावर? नगरसेवकांचीही नावे टाकली असते तर पत्रिकेत किती जागा लागली असती? जर नगरसेवकांना मान सन्मान मिळत नसेल तर वाडीच्या आम नागरिकांना सन्मान मिळेल काय, असाही प्रश्न नगर परिषदेच्या प्रशासनावर उठत आहे. या प्रकरणामुळे विरोधी पक्षात तसेच वाडीच्या जनतेत तीव्र नाराजी सुद्धा पसरलेली आहे. कारण हा पहिलाच कार्यक्रम होता. प्रजासत्ताक दिन हा कोणत्याही एका पक्षाचा नाही, तो संपूर्ण देशाचा लोकशाहीचा उत्सव आहे. तरीही सत्ताधाऱ्यांनी राजकीय सूडबुद्धीने विरोधकांना कार्यक्रमातून वगळले असा संतप्त आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. पत्रिकेवर नाव कापण्याचे राजकारण उघड. या प्रकरणाला आणखी वळण देत निमंत्रण पत्रिकेवर जाणीवपूर्वक नाव कापली गेली, काही नावं शेवटच्या क्षणी बदलण्यात आली अशी चर्चा नगर परिषद वर्तुळात जोर धरू लागलेली आहे. हे प्रशासकीय दुर्लक्ष नाही तर नियोजनबद्ध राजकारण आहे असा दावा जो आहे विरोधकांनी केलेला आहे. लोकशाहीच्या उत्साहावर पक्षीय सावली. प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय उत्साहातही पक्षीय भेदभाव, सत्तेचा गाज आणि राजकीय अहंकार दिसून येत असल्याने नागरिकांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. आज विरोधकांची नावे कापली, उद्या जनतेचा आवाजही कापला जाईल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात लोकशाही साजरी होणार की सत्तेचे प्रदर्शन, हा प्रश्न आता वाडी शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. यावर तुमचे मत काय, लिहा कमेंट बॉक्समध्ये, कारण महत्त्वाचं आहे. WH न्यूज कडून 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्व वाडीवासियांना तसेच देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.